निघालोय, पाऊस थांबलाय आणि तिथं असं एक गुलाबजाम ठेवल्यासारखे एवढे मोठे झाले होते रात्री. येस. हॅलो गाईज, वेलकम टू नॅना व्हिडिओ. आजच्या ब्लॉगची सुरुवात मी एकटीने केलेली आहे आणि नॅनू येत आहे. ॲक्च्युली मीच तिला कॉल केला होता, तिला म्हटलं खूप कंटाळा आला आहे, सो घरी ये माझ्या. आणि ती आता निघाली पण असेल, येईल मे बी लवकरच. सो बघू कुठे जायचं आणि काय करायचं. तेडा आलेली आहे. निघालो होतो पण खूप जोरात पाऊस आलाय, मग आता थांबावं लागलं. सकाळपासून एवढीसा पण पाऊस नव्हता. बरं झालं तू येत नव्हता. होता माझा चष्मा जरा आजारी झाली. झाला. निघालोय, पाऊस थांबलाय आणि डायरेक्ट ऊन आले काय, खूप डायरेक्ट छान ऊन पडले. डायरेक्ट ऊन. सो आता जातो, तिचं सामान देतो, थोडंफार गप्पा मारतो आणि येतो घरी. आता आम्ही आलोय इकडे आणि इथं खूप जास्त हवा आहे, आमची केसच राहत नाही पण मस्त आता जातो वर. आलोय आता वर आणि नॅनू पहिल्यांदाच आली आहे, सो तिला घर दाखवते. सामान देतो जरा. जरा गॅलरीत आलो आहे. आम्ही व्ह्यू बघतोय. खूप जास्त गरम होतं मला आणि हिला थंडी नसते. अरे हिला घाम येतोय. हां, का काय माहिती मला एवढं गरम होतं. काय माहिती. काम झालंय, तिला तिचं सामान पण दिलंय. आता थोडं खाली जातोय, गणपतीचं मंदिर आहे, छोटंसं गार्डन पण आहे. हां, इथं समोरच आहे. इथे ना उन्हात आहे ना, माझे डोळे तुकडे राहत नाही, तुम्हाला दिसतच नाही. म्हणजे मला वरून ना 12th फ्लोअरवरनं खूप छान व्ह्यू दिसतो. आम्ही बघायला चाललोय. अशी बिल्डिंग आहे, हेक्झागॉन. थांबा. हां, सो वी आर डन. आज आम्ही खूप छान छान ऍक्टिव्हिटीज केल्या, जे तुम्हाला दिसतीलच घर लवकर. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मला आवडतं. मी आता हिला जरा इथलं सराउंडिंग्स दाखवते घरी जायच्या आधी. तुम्ही पण पहा. सराव. आणि इथं इतकी हवा आहे ना की खूप थंडी वाजते. आणि तरी प्रणालीला गरम होतं, तिला घाम सुटला होता मला. नाही, घराबाहेर आल्यावर फक्त थंडी वाजते, घरात खूप गरम होतं मला. Actually मला खूप हिटचा प्रॉब्लेम. येस, हीटचा प्रॉब्लेम नाही, हीट जास्त. हां, तेच. इथं ना खूप सुंदर मंदिर आहे, तिथं हां. दाखवतो आम्ही. गणपतीचं मंदिर आहे. फक्त दाखवतो. हे मंदिर आहे. येस, असं मस्त गार्डन. आम्ही नाही तर शूट करू कधीतरी, मग तुम्हाला. हां, म्हणजे आमच्या डोक्यात असे आता जेव्हापासून आम्ही ब्लॉग चालू केले, आमच्या डोक्यात सारखं असं की आपण हे करू, आपण ते करू. आणि ही आमची कंटेंट शोधणारी आहे. बिचारी काय ना काय आयडिया घेऊन येतच असते. काय आम्हाला घरी बसून बोर होत होतं, म्हणून आम्ही एक कंटेंट क्रिएशनचा निर्णय घेतलाय. कारण मग नको ते विचार, मग जॉब नाही भेटत वगैरे खूप त्रास होतो. आणि आम्ही एकत्र आलो एवढं हसतो ना की येस, इतकं खूप. आज तर आम्ही एवढं हसलो ना की जॉ लाईन्स आमच्या दुखतायत, तरी पण हसायचं पाहिजे. नाही, हसल्याने आरोग्य वाढतं, म्हणून मी कायमच हसतो. तुम्ही मला कधी बघा, मी हे करतच असते. हां, चला मग आता गाडी आता करून दाखव. काय जा तू गाडी आण, मी तोपर्यंत त्यांना. सोन्यानू गेलेली आहे गाडी आणायला. आता आपण बाहेरपर्यंत थोडंसं जाऊ. इथं रात्री ओल्ड एज लोक वगैरे बसतात. हे मुलांसाठी ते गार्डन वगैरे छोटंसं अपार्टमेंट खाली. आणि आता इथं खूप जोरात पाऊस यायला लागला आहे, मी भिजते आहे. मी जरा खाली जाऊन थांबते आणि ब्लॉग तिच्यासोबतच एंड करेल. आता आम्ही म्हणजे माझ्या घरी चाललो आहे आणि मग तिथे ब्लॉग एंड करू. सो बाय. आता आम्ही निघालो आहे आणि आज ही ड्रायव्हर आहे. येस, ही जरा हेवी ड्रायव्हर आहे. हे नाही आता चाललोय बरोबर. सगळे बिल्डिंग सेम दिसतात गाईज, समजत हां, इथं सगळं same नाही. काय प्रणा, आपण हवाला मिरर शोधत होतो खूप ठिकाणी. जायचं का? गेलो ना, दिसलो का? म्हणजे मिरर मध्ये दिसलो. एक क्लब हाऊस. पाऊस आलाय, खूप जोरात पाऊस आलाय.
तर पण असं भिळी जायला किती मज्जा येते ना. कधी फिरायला जायचो आम्ही. ए बाबा उगाच निघालो. मी thumbnail साठी पण फोटो घेतला. ही माझं खूप जोरात आलाय अगं. मज्जाच येते. हा मज्जा येते यार, असं नाही का. बस का मला प्रो ड्रायव्हर गाईस तुम्ही आमचं फेस बघू शकता. असं वाटतंय मी धुवूनच आली. आणि ज्ञानू आत्ता म्हणली की भिजायला नको होतं कारण तिचा घसा दुखतोय. येस. मग मी पण म्हणले की हा माझ्या पण टॉन्सिल्स खूप सुचलेत. तिथं असं एक गुलाबजाम ठेवल्यासारखे एवढे मोठे झाले होते रात्री. येस आजारी पडणार आहे असं आम्हाला वाटतंय. कसं दिसतोय ना. आलो घरी. हे सांगत नाही तू डायरेक्ट चालू करते. हा डायरेक्टच चालू करायचं असतं का नाही. सांगून थोडी करणार आहे. तू काय पोज देणार आहे का. नाही पोच नाही ना, तयारीत राहते ना माणूस. आम्हाला लगेच भूक पण लागली. या प्रणालीने विचार केला आता घरी कोण चला आहे खाऊया. चालेल. तो एक माणूस नसतो का कुठल्याही ठिकाणी गेला की लगेच बदनाम होतो. तशी मी आहे. कुठे गेले की लगेच मला बदनाम करून टाकते. मी 2 मिनिटं विचारच केला बदनाम आणि इथं काय म्हणून कळलं. पण मला तो माणूस माहित नाही काहीच. माझ्यासारखा फेस एवढा भिजला होता आमचा. असं पुष्ण भिजलो होतो आम्ही. आता जरा सुकलोय. सुकवलं आम्ही. आता मस्तपैकी चहा कॉफी काहीतरी पितो. भिजल्यावर मज्जा येते ना कॉफी प्यायची. बरं ज्ञानूला मी रोजवाला ज्यूस बनवून देते. हे बघा मी सांगते मला ना गिळायला प्रॉब्लेम होतोय. एवढं दुखतंय बिचारा. मला दरवेळेस माझं पण तुम्हाला टॉन्सिल्सचा इतकं प्रॉब्लेम दिसत आहे. असेल बघ. हा का माझं पहिल्यांदाच आयुष्यात काहीतरी माझ्यासोबत असं झालंय. नाही मला लहानपणापासून टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला मी हिच्याकडूनच ऐकलेलं की हिचं हे असं इथं सुजतं वगैरे. पण रात्री माझं हे अचानक जरा सुजलंच होतं. तेव्हा मला समजलं की अशी टॉन्सिल्स असतात. सगळ्यांना असतात. हा पण माझी अशी कधी फुगली अरे कहना क्या चाहते हो. नाही का थंड हवा लागली ना कानांना वगैरे. कदाचित मी जास्त जेवढी असेल.